नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र अविनाश टेकाळे या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हळद पिकाच्या पानावरती तपकिरी कलरचे छोटे छोटे डाग दिसत आहेत का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, या अगोदर सल्फरचे काय महत्त्व आहेत हे व्हिडिओ अपलोड केला होता। तर शेतकरी मित्रांनो, जास्त थंडी पडलेली आहे। हिवाळ्यामध्ये थंडीमुळे मातीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि मुळांना ऑक्सिजन मिळत नाही। मुळांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपल्या अन्नद्रव्याचे अपटेक होत नाहीत आणि अन्नद्रव्य अपटेक न झाल्यामुळे आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस जास्त थंडी पडते त्यावेळेस पानावरती जे दव साचतो, दव पडतो, जे आपण धुई म्हणतो, त्यामुळे काही बुरशीजन्य रोगाचा आपल्या हळद पिकावरती अटॅक होतो आणि हे अशा कलरचे जे तपकिरी कलरचे जे छोटे छोटे डाग आहेत हे आपल्याला दिसून येतात। काही बुरशीजन्य रोगाचा अटॅक म्हणजेच कोलेडोट्रिकम कॅप्सिसी किंवा ट्रॅफिना मॅक्युलस अशा बुरशीजन्य रोगाचा आपल्या हळद पिकावरती अटॅक होतो। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला नियंत्रण करायचं आहे। तर आपण ड्रिपद्वारे सल्फरचा यूज करू शकतो, जसं की SML कंपनीचा टेक्नोझेड किंवा कोसामिल गोल्ड हे आपण ड्रिपद्वारे सोडू शकतो। शक्य असेल तर काही बुरशीनाशक आपण फवारू बी शकतो, जसं की BSF कंपनीचं प्रॅक्झर किंवा आमिस्टॉल टॉप किंवा कॅब्रिटॉप हे आपण बुरशीसाठी आपण फवारू शकतो। सोबतच आपल्याला अँटीबायोटिक म्हणजे स्टेप्टोसायक्लिन हे वापरायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, जास्त जर आपल्या हळद पिकावर कणमाशीचा जर प्रादुर्भाव असेल तर फवारणीमध्ये आपण क्विनॉल्फा सुद्धा घेऊ शकतो। परत एक मायक्रोन्यूटन घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र अविनाश टेकाळे या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ येत राहतील। धन्यवाद।